नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा. पुढील भागामध्ये मदन म्हणतो, बाबा खूप वेळ झाला ना, अक्षला आतमध्ये जाऊन आपण आज जाऊन बघायचं का काय झालं ते. बाबा म्हणतात, डॉक्टर तपासत असतील. विद्या घरी येते. इरा आनंदात म्हणते, आई आलीस तू? ती विचारते, काय गे इरा, बाबा आणि अक्षू आले का? इरा म्हणते, आले म्हणजे कुठे गेले ते? ती सांगते, आज ते अधिपतींना भेटायला गेले. तेवढ्यात फोन येतो. बाबा म्हणतात, विद्या तू हॉस्पिटलला ये. ती म्हणते, काय झालं हॉस्पिटलला का? अक्षू बरी आहे ना? ते म्हणतात, अगं तिला अजिबात बरं नाही, तू ताबडतोब ये. विद्या म्हणते, अधिपती आहेत ना? ते म्हणतात, नाही, हॉस्पिटलमध्ये आम्हाला मदन घेऊन आलाय. हे सगळं इरा ऐकत असते. इरा म्हणते, काय झालं आई, ताई बरी आहे ना? विद्या म्हणते, अगं तिला चक्कर आली होती, मी लगेच जाते. बाबांचं डोकं दुखायला लागतं. मदन म्हणतो, थांबा मी कॉफी घेऊन येतो. इकडे वाजवायला लागतात. भुवनेश्वरी म्हणते, अधिपती कुठे आहे सुनबाई? गाडीत बसल्या का? ए सारंग, गाडी पुढं घे. आमच्या सुनबाईसनी त्रास नको व्हायला. दुर्गे, ओवळायचं ताटान. ए सारंग, ऐकायला नाही येत का? गाडी पुढं घे. दुर्गे म्हणते, राहू दे ताई, आपणच जाऊ पुढं. ती आता पुढे जायला लागते. अधिपती पळत जातो आणि दुर्गेचं ताट जोरात रागाने उधळून देतो. सगळे शॉक होतात. भुवनेश्वरी म्हणते, काय झालं अधिपती, कुठे आहे सुनबाई? अधिपती म्हणतो, ते आल्या नाही आणि कवा येणार पण नाही. तो आज जायला लागतो. चॉरस म्हणतो, भांडलास ना? अरे बायकोशी भांडण्याशिवाय तुला दुसरं येतंय काय? अधिपती ओरडतो, ओ मला काय हौस नाही आली त्यांच्याशी भांडायला. तर तू कुठे मग अक्षरा, का नाही घेऊन आलास? आजी म्हणते, अधिपती कुठेही सुनबाई? तर मला नाही माहिती, आणि निघून जातो. दुर्गा आणि भुवनेश्वरी हळू स्माईल करतात. विद्या हॉस्पिटलमध्ये येते आणि म्हणते, अहो तुम्हाला हे काय लागलंय? बाब म्हणतात, अगं पहिले तू आतमध्ये जा. तेवढ्यात मदन येतो आणि म्हणतो, आई. विद्या म्हणते, तू मदन आहेस ना? तो नमस्कार करत म्हणतो, हो. बाप म्हणतात, विद्या पहिले तू आत जा. डॉक्टर अक्षराला म्हणतात, तुमच्यासोबत कोण आलंय? तुम्ही एकट्याच आल्या का? तुमचे मिस्टर कुठे आहेत? तेवढ्यात विद्या म्हणते, अक्षू. अक्षर म्हणते, आई तू इथे? डॉक्टर म्हणतात, कोण आहे त्या? अक्षरा सांगते, माझी आई. ते म्हणतात, बसा. विद्या म्हणते, अक्षू तुला पुन्हा चक्कर आली का? अगं बघ ना, किती चेहरा सुकलाय तुझा. डॉक्टर म्हणतात, असं सारखं चक्कर येणं अजिबात चांगलं नाही. त्यांना आरामाची खूप गरज आहे. त्यांचे डोळे बघितले का कसे काळे झाले. मी काही गोळ्या आणि टॉनिक लिहून देते, ते वेळेवर घ्या आणि आराम करा. आणि दुसऱ्या वेळेस येताना तुमच्या मिस्टरांना घेऊन या. मदन म्हणतो, बाबा हा अधिपती कोण? बाब म्हणतात, अक्षूचे मिस्टर. आता मदनचे विचार चालू होतात. तो आता अधिपतीला नक्कीच भेटणार. हिरा फोन करते आणि म्हणते, मॅडम झालं आपलं काम. भुवनेश्वरी म्हणते, चांगलं काम केलं, आता तुम्हाला मोठं बक्षीस मिळणार. असेच आम्हाला बातम्या देत जावा. हिरा म्हणते, मॅडम ते मोठं बक्षीस ती मिळणार, नक्की मिळणार. ती सांगते, मॅडम अजून एक बातमी आहे. भुवनेश्वरी म्हणते, कसली बातमी? तेव्हा मदन खरंच आलाय. भुवनेश्वरी विचारते, कोण मदन? ती म्हणते, ताईच्या शाळेतला. भुवनेश्वरी म्हणते, ठीक आहे ठीक आहे, आता जे काय होत राहील ना त्याच्या बातम्या द्या. मदन, अक्षरा, बाबा आणि विद्याला सोडायला घरी येतात. आता मात्र अक्षरा खूप फ्रेश असते. मदन म्हणतो, अक्ष वेळेवर औषध घ्यायच्या. नाही म्हणजे मी तसं तुला फोन करणारच. अक्षरा म्हणते, काही गरज नाही, घेईल मी. तो ताई आता आराम कर, कुठेही जाऊ नको. विद्या म्हणते, मदन हे काय होणार नाही हा. अक्षरा आणि शाळेविना. बाब म्हणतात, हे शक्यच नाही. मदन म्हणतो, बापरे, अजून पण शाळेचे वेळ आहेच का? नाही म्हणजे तू शाळेत जा, पण स्वतःची काळजी घे. अक्षरा म्हणते, खरंच तू मॅड आहेस. तो आहेच मी मॅड, आणि आता तुझी काय पाठ सोडत नाही. तुला बरं केल्याशिवाय आणि व्यवस्थित झाल्याशिवाय मी काय तुझा पिछा सोडणार नाही. विद्या म्हणते, मदन अरे जीवन जा ना. तो नको नको आई, आता खूप उशीर झाला आणि तुम्ही पण आराम करा. विद्या म्हणते, अरे आज सण आहे, पुरणपोळी केली तुझ्या आवडीची. तो वाव पुरणपोळी, पण नंतर 4 वेळेस जेवेल, पण आता नको, मी आता निघतो अधिपती खोलीमध्ये एकटाच रडत असतो. त्याला आठवतं इराचं बोलणं. तो मदन आलाय ना, तिचा मित्र खूप हुशार आहे आणि ताईला तो खूप आवडतो. ती तसं म्हणाली, मी काही घरी परत जाणार नाही. अहो तो परदेशात असतो, खूप शिकलेला आहे. सॉरी जिजू, पण मला नाही वाटत आता ताई तुमच्यासोबत राहील. त्यानंतर गार्डनमधला प्रकार. तेवढ्यात भुवनेश्वरी येते आणि म्हणते, काय अधिपती रडता की काय? अधिपती डोळे पुसतो
आणि बाजूला बघतो. मोनेश्वरी म्हणते, काय झालं? एक काम करतो, आम्ही सुनबाईकडे जातो, त्यांचे पाय धरतो आणि त्यासनी सांगतो, आम्ही घर सोडतो, तुम्ही घरात राहा आणि सुखाने संसार करा. पण अधिपती काही बोलत नाही. ते अधिपती, काय झालंय? तुम्ही गेला होता सुनबाईला आणायला, तिथं काय काय घडलं? अधिपती म्हणतो, काय सांगायचं आता, आम्ही काय पाहिलंय? मोनेश्वरी म्हणते, काय पाहिलंय सांगा की. तो म्हणतो, काय नाही. मोनेश्वरी म्हणते, अधिपती, तो म्हणतो, काही नाही बाईसाहेब, ते तुम्ही अचानक आम्हाला पकडलं म्हणून आम्ही बोललो. आम्हाला माहिती आहे मास्तरींबाईचं आमच्यावर लय प्रेम आहे आणि आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. मोनेश्वरी म्हणते, तुम्हाला मदनचं काही सांगायचं का? आता अधिपती शॉक होतो आणि तिच्याकडे बघायला लागतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.